मी आज नरेश अरोरांचा फोटो ट्विट करत म्हणतायत की दादांच्या अपघातानंतर हे कुठे आहे, काय इंडिकेशन आहेत, काय म्हणायचे तुम्हाला? नाही, ते आमचे PR चालवायचे. त्यांनीच गुलाबी थीम ही महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाला दिली. त्यांच्या सांगण्यावरूनच दादा गुलाबी जॅकेट पण घालायचे. आणि मध्यंतरी आपण बघितलं असेल की विधानसभेच्या निकालानंतर यश प्राप्त झाल्यावर ते दादाला देवगिरीवर भेटायला जाऊन मग दादांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी बुके पण दिला होता. ते नंतर दादांच्या विमान अपघातानंतर ज्यांचं तुम्ही नाव घेतलंय ते साधारण माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीच्या दिवसांपासून आजपर्यंत कुठंच दिसलेले नाहीत. म्हणजे मला अपेक्षा होती की AAIBच्या अहवालासंदर्भात ते काही कंटेंट देतील, DGCAच्या संदर्भात काहीतरी मीडिया कंटेंट देतील, सोशल मीडियावर एखादी अशी मोहीम चालवतील की दादांच्या विमानाचा घातपात झाला ही शंका महाराष्ट्राच्या मनात आहे, त्या संदर्भात काही पॉइंटर देतील. त्याच्यानंतर VSR व्हेंचर या विमानाच्या संदर्भात VK सिंगच्या संदर्भात काही माहिती देतील. पण आता 1.5 महिना उलटला आहे. ते शोध मोहीम महाराष्ट्र पण घेण्याच्या तयारीत दिसते त्यांची की ते नेमके कुठे आहेत, ते महाराष्ट्रात आहेत की दिल्लीत आहेत. ते पक्षासाठी अजूनही काम करतायत? नाही, ते मला ज्यांनी त्यांना पक्षाचं कंत्राट दिलं होतं त्यांनाच ते माहीत. त्याबद्दल मी काय सांगणार. म्हणजे PR एजन्सीला कंत्राट दिलं जातं ना, आणि त्याच्यामुळं ते कुठं दिल्लीत आहेत की देशाच्या बाहेर आहेत हे मला कळलं नाही. म्हणून मला आठवण आली आज त्यांची, ते कुठे गेलेत बाबा असं विचारलं. आता त्यांनी चिडू नये, रागवू नये की देखो तुम्हारे पार्टी का विधायक मुझे पूछ रहा है की मैं कहाँ हूँ. तर मला त्यांची काळजी वाटते ना, ते कुठे आहेत. त्या काळजीपोटी मी ते तसं त्यांचा माझा संपर्क होत नाही, तर मी ट्विटरद्वारे समाज माध्यमांद्वारे त्यांना विचारतोय की ते कुठे आहेत. कारण अशा वेळेस त्यांची आम्हाला गरज आहे. दुःखात त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे, पण ते दुःखात कुठं सहभागी होताना दिसले नाहीत. किंवा अजितदादांच्या संस्काराच्या वेळी ते ज्यावेळेस गॉगल लावून बसले होते तिथे, कदाचित त्यांच्या डोळ्यात प्रचंड अश्रू वेदना असतील, ते दिसून येत लोकांना, म्हणून त्यांनी गॉगल लावला असावा असे आम्हाला वाटतं. म्हणून त्यांनी ॲटलिस्ट त्यांना सांत्वन भेटावं. कारण दादांच्या अवतीभोवती दादांच्या पक्ष कार्यालयात सर्वात जास्त तेच असायचे ना, म्हणून ते कुठे गेलेत अशा ते कठीण वरिष्ठ काळात? नेते काही बोललेत का त्यांच्याशी, किंवा काही त्यांच्याशी बोलणं झालं का, भेटीगाठी झाल्या का? कारण निधनानंतर 1-2 वेळेस भेटीगाठी झाल्याचे काही फोटोज समोर आले होते. मला जेवढं माहिती आहे, निधनानंतर सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीपासून म्हणजे 4थ्या दिवसापासून आज तायगत ते कुठं महाराष्ट्रात नाहीत. बाकी ते कोणाशी संपर्कात आहेत वगैरे मला नाही माहित. ते त्या फोटोमध्ये एक असं लिहिलेलं आहे की हमारी भूमिका पर्दे के पीछे बडी. कोणता तो पडदा आहे आणि कोणती भूमिका आहे? ते त्यांना विचारा, कारण त्यांनी एका टीव्हीला मुलाखत देताना त्यांचं वाक्य आहे की हमारी भूमिका पर्दे के पीछे बडी है. असंच ना, काय पर्दे के पीछे? हां, म्हणजे आम्ही पडद्याच्या मागे राहून काम करतो असं त्यांनी सांगितलं. तर तो फोटो होता माझ्याकडे, त्यांचे फोटो नाहीत. त्याच्यामुळे माझ्याकडे तो फोटो दिसला, मला गुगलवर सर्च करा तुम्ही त्यांचं नाव, तर ते दिसला, तो मी ट्विट केला.